सावित्रीबाई फुले, जुन्नी जातीयवाद्यांच्या विरोधात दंड थोपटून बंड पुकारणारे महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्याई आणि शिवबासारख्या, संभाजीसारख्या 2 वाघांना जन्म देणारी माता जिजाई, मृत्यूच्या मैदानामध्ये वर्धाच्या मानगटानं आणि धैर्याच्या स्वाभिमानाच्या छातीनं हे स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज, या जगाचा इतिहास तुम्ही काढून बघा. या जगाच्या इतिहासामध्ये आदर्श पुत्र असतो कसा, त्याचा धर्म काय असतो, त्याचं कार्य काय असतं, याचं उत्तम आणि सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. या मातीच्या स्वातंत्र्यासाठी आणि समृद्धीसाठी कार्य करणाऱ्या सर्वच महापुरुषांच्या चरणावर मस्तक ठेवतो, नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराज. या जगाचा इतिहास तुम्ही काढून बघा. मी नुसतं महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल बोलणार नाही, या देशाच्या इतिहासाबद्दल सुद्धा बोलणार नाही. वी आर डिस्कसिंग द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. या जगाच्या इतिहासाबद्दल आपण बोलत आहोत. ज्या नावाशिवाय या जगाचा इतिहास लिहिल्याच जाऊ शकत नाही, वाचल्याच जाऊ शकत नाही, ते 3 शब्दांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय या नावात ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या भूमिकेतून आपण बघतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धैर्य, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या मातृभूमीसाठीचं समर्पण, त्याग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शून्यातून विश्व निर्माण कसं करावं याची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. जो राजा आयुष्यभर ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन साधन असावं, अशा जगाच्या इतिहासातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. अशा या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि या स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या पोटी शिवनेरीच्या किल्ल्यावर झाला. मासाहेब जिजाऊ, मी नेहमी सांगतो, प्रत्येक गावामध्ये जाऊन मी हेच सांगतोय की जर छत्रपती शिवाजी महाराज घडायचे असतील तर अगोदर मासाहेब जिजाऊ जन्माला येणं खूप महत्वाचं आहे हो. कारण स्वराज्याची खरी प्रेरणा शक्तीच मासाहेब जिजाऊ आहे. मासाहेब जिजाऊ शिवाय छत्रपती शिवाजी महाराजच्या स्वराज्याची कल्पना नव्हेच, शक्यच नाही. काय संघर्ष आहे या मातेचा. एवढा मोठा राजा जगाच्या इतिहासामध्ये घडतो. आतापर्यंत 21व्या शतकात आपण लोकशाहीच्या राज्यात राहतो, पण आतापर्यंत एवढा राजा घडत नाही. काय या मातेचं सामर्थ्य असावं. एवढा राजा जन्मालाच येतो कसा. त्याग या मातेचा, समर्पण आहे. गर्भात असल्यापासून, शिवराय गर्भात असल्यापासून मासाहेब जिजाऊंचा संघर्ष सुरू आहे. लग्नाच्या काही दिवसामध्ये माहेर विरुद्ध सासर हा संघर्ष सुरू झाला. जाधवांचे दत्ताजी आणि भोसल्यांचे संभाजी, या दोघांमध्ये वैर्य छेडलं. हे वैर्य एवढं वाढलं, एकादशी अकल्पित प्रसंग घडला. यामध्ये त्यांच्या दोघांमध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये जाधवांचे दत्ताजी मारले गेले आणि भोसल्यांचे संभाजी मारले गेले. त्या दोघांच्या मध्ये मासाहेब जिजाऊ उभ्या. अरे कुणासाठी लढावं या मातेनं. एकीकडे माहेरची माणसं लढतात, दुसरीकडे सासरची माणसं लढतात आणि मासाहेब जिजाऊ मध्ये आहेत. आणि या लढाईमध्ये जाधवांचे दत्ताजी मारले आणि भोसल्यांचे संभाजी मारले. मासाहेब जिजाऊ चिंतेत आहे. काय करावं. माहेरच्या माणसांसाठी लढावं का सासरच्या माणसांसाठी लढावं. आणि तेवढ्या ती राष्ट्रमाता उभं टाकली. अरे काम म्हणून लढावे या दोघांसाठी. कार्यातली दोघच्या दोघं ही स्वतःच्या मातीसाठी, स्वतःच्या माणसांसाठी मेले नाहीत, परकीय शत्रूंसाठी आपापसात युद्ध करून मेले. ते थांबलं पाहिजे. साहेब जिजाऊंच्या डोक्यामध्ये कल्पना आली नाही, हे थांबलं पाहिजे. आपली माणसं आपल्या मातीसाठी मेली पाहिजे, आपली माणसं आपल्या माणसांसाठी मेली पाहिजे. काय करायचं मग, काय करायचं जेणेकरून आपली माणसं आपल्या मातृभूमीसाठी मेली पाहिजे. गर्भातल्या बाळाला एवढं मोठं करायचं की ज्याला इथल्या माणसांना शिकवलं पाहिजे स्वतःच्या मातीसाठी लढणं काय असतं. आणि तिथंच मासाहेब जिजाऊंनी ठरवलं की गर्भातल्या बाळाला एवढं मोठं करणार की तो सिंहासनावर जाणार. हा विचार मासाहेब जिजाऊंचा आहे. गर्भात असल्यापासून मासाहेब जिजाऊंनी ठरवलं की मी माझ्या बाळाला राजा बनवणार आहे. मातांनी प्रश्न केला पाहिजे, स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. या मातेनं गर्भात असल्यापासून ठरवलं की मी माझ्या बाळाला खूप मोठा राजा बनवेल, सिंहासनावर बसवेल. आपण आपल्या लेकरांसाठी स्वप्न पाहतो. किती लेकरांनी, किती मातांनी या लेकरांसाठी स्वप्न पाहिलं. शिवचरित्रातून काय शिकावं.
शिवचरित्रातून हे शिकावं की आपण आपल्या लेकरांसाठी स्वप्न पाहिली पाहिजे. हे मासाहेब जिजाऊंचं वचन आहे. कारण विद्यापीठामध्ये वक्तृत्व स्पर्धा होती, त्यामध्ये विषय होता शिवचरित्रातून काय शिकावं. आणि मी तिथं सुद्धा सांगितलं शिवचरित्रातून लेकरासाठी स्वप्न पाहिलं शिकावं. नुसतं तलवार, ढाल, लढाई, युद्ध, अरे याच्या पलीकडे खूप मोठं शिवचरित्र आहे. याच्या पलीकडे खूप मोठं शिवचरित्र आहे. जगानं रोमांचन केलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. या राजाचा एक एक गुण मी काय सांगू तुम्हाला माहित आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कन्नेरवाडी नावाचं गाव आहे आणि तिथं कन्नेरगड नावाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा या गडाची लढाई सुरू झाली, त्या लढाईमध्ये काय झालं माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रामजी पांगेर नावाचा वीर मावळा वीर गती पावला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रयतेचे राजे. माझा मावळा वीरगती पावलेला आहे, त्याच्या घरी मी गेलाच पाहिजे. आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः रामजी पांगेरांच्या घरी गेले. ह्याला म्हणतात रयतेचा राजा. स्वतः राजे गेले. रामजी पांगेरांच्या वडिलांना कळालं की छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत. रामजी पांगेर स्वतः दारामध्ये गेले, नमस्कार करतात. राजे राजे पधारी. छत्रपती शिवाजी महाराज रामजी पांगेरांच्या वडिलांना म्हणतात स्वागत कशाचं करताय. तुमचं तरणा ताटा पोरगा या स्वराज्यासाठी शहीद झाले बाबा. कशाचं स्वागत करताय तुम्ही. तुमच्या घरामधला दिवा विजला गेलाय बाबा आणि मी आलोय. मागा बाबा मागा. काय देऊ मी तुम्हाला. गड देऊ, किल्ला देऊ, जमीन देऊ, वतनदारी देऊ, जागीर देऊ. देऊ काय बाबा. रामजी पांगेरांचे वडील म्हणतात अरे राजा राजा येडे का खुळा तू म्हणतोय असे स्वराज्य आमचं आहे आणि पुन्हा म्हणतोय गड घे, जमीन घे, किल्ले घे, वतनदारी घे, घेऊन घे, सोनं घे. हो हे जिजाऊ पुत्र शिवाजी महाराज, अरे मला काहीच नको तुझं. तुला जर मला काही द्यायचं असेल तर दूर बघ माझं शेत आहे. शेताच्या बांधावर माझं धाकलं पोरग आहे. माझ्या धाकल्या पोराला सुद्धा तुझ्या रयतेत घे. हे पिता म्हणतोय. स्वतःच पोरग मेल्याच्या नंतर बाप पुन्हा म्हणतोय की राजा माझं दुसरं पोरग सुद्धा तुझ्या स्वराज्यासाठी घेऊन जा. काय विश्वास आहे या राजाचा. जगाच्या इतिहासामध्ये मी नेहमी सांगतो अनेक राजे बसले, पण जगाच्या इतिहासामध्ये रयतेमध्ये, सामान्य रयतेमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, कामगारांमध्ये, 12 बलुतेदार 18 पगड जातीमध्ये एवढा प्रचंड विश्वास निर्माण करणारा राजा जन्माला आला. ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना घडलं. दुसरं कुणालाही हे घडलं नाही. ही ताकद राजांची आहे, हे शौर्य आहे. हे शिवचरित्रातून घेतलं पाहिजे. आजच्या तरुणांनी काय घेतलं पाहिजे. या जगाच्या इतिहासामध्ये महिलाचा सन्मान, फक्त हे नाव काढा. तुम्हाला कोण आठवत असतो. छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. महिलांचा सन्मान म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज. कसा केला या राजाने महिलांचा सन्मान. शत्रूला सुद्धा खात्री आहे जर आपली स्त्री या राजाच्या तावडीत सापडली किंवा आपल्या स्त्रीला या राजाच्या सैनिकांना पळवली, घेतली, कब्जा केलं, काहीतरी केलं तर हा राजा ठेवणार नाही. चोळी बांगडी करेल, माय माऊली म्हणेल आणि आपल्या दारात पुन्हा आणतील. हे शत्रूला विश्वास आहे. या राजाच्या यशाचं गमक हे आहे की शत्रूला सुद्धा विश्वास आहे की जगाच्या इतिहासात जो सन्मान, यत्र नारी पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, जिथं नारीचा वास असतो तिथं सगळ्या देवांची पूजा होते असं म्हणतात. आणि या राजाला माहित आहे की नारीचा सन्मान केला पाहिजे. तुम्हाला माहित आहे शाहिस्तेखानाची जेव्हा राजांनी बोटे तोडली, शाहिस्तेखानाला डायरी लिहिण्याचा शौक होता, एक आदत होती. त्या दिवसाच्या प्रसंगाचं शाहिस्तेखान वर्णन कसं करतोय की ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी माझी 4 बोटे तोडली त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर माझी बहीण रडत पडत माझ्याकडे आली. सांगतोय कोण. शाहिस्तेखान, ज्याची महाराजांनी 4 बोटे तोडली. माझी बहीण रडत पडत माझ्याकडे आली आणि मला म्हणते सरदार गजब हो गया, सरदार गजब हो गया, वो नराधम शिवा मेरी बेटी को उठा के ले गया. ही माझी बहीण म्हणते. आणि तेव्हा मी तिला काय म्हणतोय, रोमत पगले रोमत, वो शिवा, वो जिजाऊ का शिवा, वो शाहजी का पुत्र, उसके बारे में बोलती है ना तू. मुझे मालूम है वो शिवा किसी की उंगलियां काट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, मगर वो शिवा का इतिहास है, वो किसी भी मां बहन पर हाथ नहीं उठा सकता. हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपले.
शत्रू सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराज कोण्याही परस्त्रीवर हात उजारणार नाहीत. हे शिवचरित्रातून घेतलं पाहिजे. आश्चर्य वाटतं आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी डीजे वर नाचणारे, भगवी दस्ती घेणारे पोरं कॉलेजच्या गेट समोर उभं टाकतात, शिट्ट्या वाजवतात. खरंच शिवचरित्र आपण घेतलं. आज राजांची किती जयंती आहे? 394 जयंती आहे. म्हणजे आपल्या राजाला जाऊन 394 वर्ष झाले. एवढं शिवचरित्र आपण वाचतो. जगात सर्वात जास्त पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. 3 गोष्टी लक्षात ठेवा. जगात सर्वात जास्त पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. जगात सर्वात जास्त शिवचरित्र लिहिल्या आणि वाचल्या जातात ते शिवाजी महाराजांचं वाचल्या जातं. आणि जगात सर्वात जास्त जयंती कुणाची साजरी होत असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची होती. एवढ्या गोष्टी होतात. कधी कधी प्रश्न पडतो, मन स्थिर होतं, भावना शून्य होतात. एवढ्या दिवसांमध्ये एकही शिवाजी महाराज जन्माला आपल्यामधून काय येत नाही. एकाही तरुणांच्या हातून छत्रपती शिवरायांसारखं जे नेत्रदीपक युग प्रवर्तक कार्य आहे ते कार्य का घडत नाही? आपण कमी कुठं पडतो? तेव्हा उत्तर मिळतं, मासाहेब जिजाऊंनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले त्या संस्कारांमध्ये आम्ही कमी पडतो. त्यामुळे आजच्या शिवजयंतीत तुम्ही हेच घेऊन जा की आपल्या लेकराला संस्कारित करा. जसे जसे घडविले जिजाऊने तसे तसे घडवावं. अगं अगं जिजाऊ किती किती तुझे गुण गाऊ. या मातेने शिवराय घडवला तसं आपणही आपल्याला शिवरायांना घेतलं पाहिजे. नाही तर किती जरी डीजे वाजवले, किती जरी जयंत्या साजऱ्या केल्या तर काहीही परिणाम होणार नाही. आपण आपल्या लेकरांबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे. तो विश्वास निर्माण केला पाहिजे. हे महत्वाचं आहे. महाराजांनी काय केलं? माणसं जोडली. आपण आपल्या घरातल्या माणसांना दूर करतो. घराघरात भांडणं, गावागावात भांडणं, जिल्ह्यात भांडणं, देशात भांडणं, भांडणच. पण राजांनी काय केलं माहितीये? माणसं जोडली. राजांनी एक माणूस जोडला आणि एका माणूस जोडत राजाने एका महाराष्ट्र जोडला. कर्नाटक, तंजावर, कटक तिथपर्यंत राजांनी स्वराज्य वाढवलं. एक माणूस जोडला राजांनी. याच गमत सांगतो. माणसं जोडली कशी तुम्हाला कथा सांगतो. माणसं जोडण्याची कौशल्य सांगतो. कशी माणसं जोडली जातात आणि माणसं जोडल्याच्या नंतर काय होतं, त्याचा फायदा काय होतो. एक वडील आपल्या लॅपटॉप मध्ये काहीतरी काम करत होते. कदाचित ते ऑफिसचं काम असलं पाहिजे. आणि त्यांचा 2 वर्षाचा पोरग त्याच्या जवळ आलं. काहीतरी मागत होतं. वडिलाच्या कामामध्ये व्यत्यय येत होता. वडिलांनी त्याला दूर केलं. पोरग दूर गेलं. दूर जाऊन खुर्चीवर बसलं. खुर्चीच्या बाजूला रिमोट होता. रिमोट घेतला, टीव्ही ऑन केला, कार्टून लागले. मोठ्या आवाजात कार्टून पाहायला लागलं. पुन्हा वडिलांना कामामध्ये व्यत्यय होता. वडिलांना प्रश्न पडला, आता नेमकं काय करावं लागेल? याला काय केलं म्हणजे गप्प बसेल? वडिलांच्या समोर टेबल होता. टेबलवर पेपर होता. पेपरवर भारताचा नकाशा होता. त्यावर 29 घटक राज्य होते. वडील गेले, पेपर घेतला, त्यामध्ये 29 घटक राज्य बाजूला काढले. मुलाकडे गेले आणि मुलाला जाऊन म्हणतात, हे पाग, हा आपल्या देशाचा नकाशा आहे. यातला एक तुकडा म्हणजे 1 घटक राज्य आहे. तुला याला जोडून मला दाखव. आता वडिलांना वाटलं यामध्ये अर्धा तास तर जाईल. वडील पुन्हा आपल्या कामामध्ये व्यस्त झाले. काहीच वेळामध्ये, अवघ्या काही मिनिटामध्ये ते पोरग पुन्हा आलं. पप्पा नकाशा जोडला. वडिलांना आश्चर्य वाटलं, माझ्या पोराने नकाशा कसा जोडला? अरे या नकाशा देशाचा 29 घटक राज्य आहे. दुसरी शिकणारा पोरगा आहे, कसं शक्य आहे? वडिलांना आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. वडील पाहायला गेले. पाहतात तर काय, नकाशा जुटला. वडिलांनी कुतूहलाने विचारलं, बाळा हे कसं केलं? तो मुलगा म्हणला, पप्पा दॅट्स व्हेरी इझी. हे खूप सोपं आहे पप्पा. मी सांगू तुम्हाला कसं केलं? पप्पा या पेपरच्या पाठीमागं माणसाचा चेहरा होता. मी त्या माणसाचा चेहरा जोडला. नंतर भारताचा नकाशा तयार झाला. जेव्हा माणूस जोडला जातो ना तेव्हा देश उभा राहतोय. लक्षात ठेवा. शिवरायांच्या यशाचं गमक हेच आहे. 18 पगड जातीतली माणसं जोडलेली आहेत महाराजांनी. 18 पगड जातीतली माणसं जोडलेली आहेत आणि नंतर महाराजांचं स्वराज्य उभं टाकलं. जेव्हा माणूस जोडल्या जातो तेव्हा स्वराज्य उभं टाकतं. हे शिवचरित्र आपल्याला शिकवतं. ही शिवचरित्र शिकवण आहे.
आपण आपल्या माणसांना जोडलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, एकमेकांना सहकार्य करत पुढे गेलं पाहिजे. सामान्य माणसं होती महाराजांकडे, फार अशी बलाढ्य माणसं नव्हतीच महाराजांकडे. गरीब होती, कष्टकरी होती, शेतमजुराची लेकरं होती, 18 पगड जातीतली माणसं होती. पण या सामान्य माणसाकडून महाराजांनी असामान्य असं कार्य करून घेतलं. जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज अमर झाले. हे महत्वाचं आहे. राजाच्या शिवचरित्रातून आपल्याला हे घ्यायचंय की माणसं जोडण्याची कला आपल्याला आली पाहिजे. हल्ली एक नवीन फॅड निघालाय, मी तुम्हाला सांगतो. इथं जर कोणी थांबलं तर बरं होईल. बघा इकडे मोबाईल बघायला लागले, हे शिवचरित्र घ्यायचे सगळे. हे लेकर युट्यूब काढले घेऊन टाका, त्यांच्या पालकांनी मोबाईल घेऊन टाका, यांना तिकडे बाजूला बसवा. तुम्ही सांगता छत्रपती शिवाजी महाराज यशाचा आपण गमक पाहतोय की राजांनी माणसं जोडली. सामान्य माणसं महाराजांनी जोडली आणि राजांनी असामान्य असं कार्य करून घेतलं. बाहेर काढा त्याला. नाही तिथं कोणतरी बसायला येते, लेकर मधात पुन्हा येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं जोडली. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, या जगाचा इतिहास काय म्हणून शिकवला जातो तुम्हाला माहिती आहे? अमेरिकेमध्ये, पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये, जपानमध्ये, कोरियामध्ये, आफ्रिकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास का शिकवला जातो? 129 देशांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतात. शिवाजी महाराजांचा इतिहास नुसता आपल्या महाराष्ट्रात शिकवत नाही, जगाच्या 129 राष्ट्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. काय म्हणून शिकवला जातो? कोणत्या टायटल खाली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो? पाकिस्तानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय म्हणून शिकवला जातो? एक टायटल आहे, द गुरु ऑफ मॅनेजमेंट, द मास्टर ऑफ प्लॅनिंग. व्यवस्थापनाचा जनक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या टायटल खाली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. प्रश्न पडतो, काय केलं आपल्या राजांनी? असं काय केलं की त्यांना व्यवस्थापनाचा जनक म्हणतात, मास्टर ऑफ प्लॅनिंग म्हणतात? अनालिसिस करा, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अनालिसिस करा, भाग फोडा, तुम्हाला कळेल की महाराजांकडून कोणते गुण घ्यायचे. ज्या गुणाचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे झाले ते नेमके काय गुण आहेत मला सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 ला काय झालं? काय प्रसंग होता? 10 नोव्हेंबर 1659 ला काय झालं? प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 हत्तीचा बोकड असणारा अफजल खान वाघनख्यांनी टराटरा हाडला. जगाच्या पहिल्या 10 लढायांमध्ये या लढाईचा उल्लेख आहे. काय लढाई होती? हे कसं शक्य केलं महाराजांनी? जगाच्या पहिल्या 10 लढायांमध्ये या लढाईचा उल्लेख आहे. हाऊ इट इज पॉसिबल? हे शक्य कसं केलं आपल्या राजांनी? या राजांनी प्लॅनिंग केली, व्यवस्थापन केलं. राजाला जगाच्या इतिहासात निवडच व्यवस्थापनाचा जनक म्हणत नाही, या घटनेचं व्यवस्थापन राजांनी कसं केलं मी तुम्हाला सांगतो. हा प्रसंग खूप मोठ्या प्रमाणात जागतिक विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. यावर बरेच लोक पीएचडी करतात. अनालिसिस काय आहे घटनेचं? राजाने ठरवून ठेवलेलं आहे, अफजल खान, मियां अफजल खानासोबत सरळ उघड्या मैदानात युद्ध करणार नाही. अफजल खान शिवा बोलतो क्या पहाड़ का चूहा, मैं लाऊंगा शिवा को, उसे तो मैं पैरों के तले दबाऊंगा, घसीट के लाऊंगा मैं अफजल खान. दैट इज कॉल्ड ओव्हर कॉन्फिडन्स. हा अफजल खान एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला कोण आहे? आमचे छत्रपती शिवाजी महाराज. ही मातृभूमी माझी आहे, ही मातृपुत्र माझी आहे, हिची सेवा करणं माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, मी सेवा करण्यासाठी तयार आहे. या विचाराचे शिवाजी महाराज एका बाजूला आहेत आणि या दोघांची भेट होणार आहे. भेटीचा दिवस ठरलेला आहे 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2 वाजता किल्ले प्रतापगड. भेटीचा दिवस सुद्धा उगवलेला आहे. सकाळी सकाळी महाराज उभे आहेत, माझी जाऊनच स्मरण केलेलं आहे, दर्शन घेतलेलं आहे आणि भेटीसाठी जात आहे. दुपारी 2 वाजता भेट आहे. भेटीची तयारी कशी असते पहा. आपल्या जीवनात संकट आलं तर आपण कशी तयारी करतो हे शिकायचं. राजाच्या जीवनात संकट आलं, राजाने तयारी कशी केली पहा. डोक्यावर 0 टोप आहे, अंगामध्ये चिलखत आहे, त्यावर अंगवस्त्र आहे, कमरेला शेला आहे, शेल्यात बिचवा आहे. जगातली सर्वात मोठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय वापरली माहिती आहे राजांनी? अंगठा, करंगडी आणि तर्जनी, या दोन्हीच्या मध्ये राजांनी अंगठ्या घातलेल्या आहेत. ह्या फक्त बाहेरून अंगठ्या बघतात, मधातून नाही. बुद्धीचा वापर आहे. राजांनी बुद्धीचा वापर केला. ह्या फक्त बाहेरून अंगठ्या होतात, ह्या अंगठ्या नाहीत. मधात 3 इंची लोखंडाची पट्टी आहे आणि त्यावर 4 हिंस्र असे वाघनखे आहेत. एवढे धारदार आहे की
अंतरात जातील, बाहेर येतील ती आकडे घेऊनच. ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. जगाच्या इतिहासात एवढं शस्त्र वापरलंच नाही हो कोणी. आमचे राजे म्हणजे नाविन्यतेचा कळस आहे. द मॅन ऑफ इन्व्हेन्शन्स म्हणतात. नाविन्यता आहे आमच्या राजांमध्ये, नवीन नवीन गोष्टी आहेत. या जगाच्या इतिहासाला अशा अशा राजांनी गोष्ट दिल्यात ना ज्या अगोदर इतिहासात घडल्या नाही तर घडणार सुद्धा नाही. वाघनख्यांचा पहिला वापर महाराजांनी केला आणि भेटीचा दिवस ठरलेला आहे. राजाने ठरवलं की मला कोणत्याही पद्धतीचं उघड युद्ध करायचं नाही. व्हॉट आय वॉन्ट टू डू, आय हॅव टू यूज माय हायली इंटेलेक्च्युअल माइंड. जगातील सर्वोत्तम बुद्धिमत्ता मला वापरायची आहे. राजाने ठरवलं की असं काही केलं पाहिजे जेणेकरून अफजल खान सुद्धा प्रतापगडावर आला तर उघड युद्ध नको. काय करायचं, काय केलं म्हणजे अफजल खान सुद्धा प्रतापगडावर. राजांनी खलिता तयार केला, खलित्याचा मसुदा तयार केला आणि राजे त्या मसुद्यात काय लिहितात, अफजल खान आप हमसे उम्र में बड़े, हमारे दादा महाराज की उम्र से आपसे लड़ाई कैसी मैं तो तय करना चाहता हूं, आप ही प्रतापगढ़ क्यों ना आए. हा खलिता वाचला अफजल खानाने. खुश अफजल खान खुश झाला. डर गया वो शिवा डर गया मेरी शान शौकत और ताकत देकर. दैट इज कॉल्ड ओव्हर कॉन्फिडन्स. आणि अफजल खान खुश झाला आणि स्वतः प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यासाठी निघाला. कोणत्याही पद्धतीचा विचार नाही, अलर्टनेस नाहीये. आणि राजाचा अलर्टनेस पहा, कोणत्याही प्रकारचा बुद्धीचा वापरच नाहीये. आणि राजाने तर जगातील सर्वोत्तम बुद्धिमत्ता वापरलेली आहे. ज्या दिवशी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला त्याच दिवशी महाराज अर्ध युद्ध जिंकलेच होते. कारण यामध्ये महाराजांचा ड्राफ्ट तयार होता, प्लॅनिंग होता. तू सोचता था जंग खुले मैदान की, तू सोचता था जंग खुले मैदान की, मराठों के कत्ले आम की, दौड़ा दारू और तोपों की, मगर जिस दिन तुझे शिवा ने प्रतापगढ़ बुलाया उसी दिन तेरी ये कोशिश नाकामयाब की. जंग खुले मैदान की, मराठों के कत्ले आम की. ज्या दिवशी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं त्याच दिवशी राजे अर्ध युद्ध तर जिंकलेच होते. भेटीचा दिवस उजडला. अगोदरच शामियानात अफजल खान बसलेला आहे. महाराज गडावर गेलेले आहेत. शामियानाच्या दरापाशी राजे उभे टाकलेले आहेत. महाराजांना पाहून अफजल खान उठलेला आहे. तो अफजल खान महाराजांना पाहून उठलेला आहे. जो अफजल खान महाराजांना संपवण्यासाठी आला होता, हत्या करण्यासाठी आला, स्वराज्याचं पारतंत्र्य देण्यासाठी आला होता. आणि अफजल खान महाराजांना पाहून बोलतोय, शिवाजी आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. राजांनी ओळखून घेतलं, अफजल खान मला बोलवतोय. अरे ज्या अफजल खानाने माझे थोरले बंधू संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांची हत्या केली होती, अरे तो अफजल खान महाराजांना बोलत होता. ज्या अफजल खानाने महाराजांचे पिता शहाजीराजे भोसले यांना भर झोपेत अर्ध्या झोपेत अटक केली होती, अरे तो अफजल खान महाराजांना बोलत होता. ज्या अफजल खानाने शहाजीराजेच्या हातामध्ये पेड्या ठोकल्या होत्या, जिजाऊ पुत्र सावधान झाले. अलर्टनेस पहा. महाराजांनी ओळखून घेतलं की याला आता सोडायचाच नाही. प्लॅनिंग तयार आहे. राजगडावर मासाहेब जिजाऊ फौज घेऊन तयार आहेत. शोभा तुझ्या हातून जर अफजल खान वाचला तर मी माझी फौज सज्ज ठेवते. कर्नाटकात शहाजीराजे फौज घेऊन तयार आहे. तुमच्या दोघांच्याही हातून अफजल वाचला तर मी याला परत जाऊ देणार नाही महाराष्ट्राच्या बाहेर. दॅट इज कॉल्ड प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी. हे योजना आहे. आणि नंतर महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. 10 हत्तीचं बळ असणारा अफजल खान, त्याची उंची 6 फूट आणि महाराजांची 5.6. शस्त्र का निवडलं महाराजांनी? वाघनखेच का निवडले? सरळ तलवार टाकतो. कारण महाराजांची उंची कमी आहे, 5.6 आहे आणि तो 6 फूट आहे. त्यामुळे महाराजांनी असं काहीतरी शस्त्र निवडलं की जेणेकरून वार आपला त्याच्या पोटात झाला पाहिजे, त्याच्या छातीवर किंवा पाठीवर नको. त्यामुळे महाराजांनी हे वाघनख निवडले. आणि महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. काही कळायच्या क्षणार्धाच्या आत 10 हत्तीचं बळ असणाऱ्या खानानं महाराजांच्या डाव्या बगलानं चिंगल काढलं आणि एक घाव पिचव्याचा महाराजांच्या डाव्या बगलात केला. खुश झाला. कदाचित त्याला असंही वाटलं असेल, मर गया शिवा, मर गया. अब इसी सारी सल्तनत मेरी, सारे किले मेरे, मर गया ये शिवा. पण तेवढ्या काही सेकंदामध्ये जिजाऊ पुत्र छत्रपती शिवाजी महाराज सावधान झाले. मासाहेब जिजाऊंचे शब्द त्यांच्या कानात आले. शिवा शिवा शुभा, माझ्या लेकरा, तू माझा श्वास आहे शुभा, तू माझा विश्वास आहे शुभा, तू माझा ध्यास आहे शुभा. मला माहित आहे तू
तुझ्या हातून तो खान मारल्याच जाईल, ही मातेची प्रेरणा असते. ही प्रेरणा लेकराला दिली पाहिजे. संकटात मातेनं एवढं खंबीर लेकराच्या पाठीमागे उभं टाकलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानात हे शब्द म्हटले. मासाहेब जिजाऊंचे आणि राजे सावध झाले. हातामध्ये तर वाघनखे होते. राजांनी एक जबरदस्त घाव कानाच्या पोटात गेला. टराटरा करून ती वाघनखे आत शिरली. बाहेर निघाली ती आतडे घेऊनच. हत्तीचं बळ असणारा अफजल खान महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी वाघ नखांनी फाडला. आणि जगाच्या पहिल्या 10 लढायांमध्ये महाराजांच्या या लढाईचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, मुघल, आदिलशाही प्रत्येकाला प्रश्न पडला, अरे क्या कौन है शिवा? अरे हम लोग तो तलवार से मारते हैं, तोपों से मारते हैं, क्या है ये बाघ का बच्चा तो नहीं वाघनखों से फड़ा? दिल्लीच्या औरंगजेबाला प्रश्न पडला, अरे असं कधी कोणी मारतंय का? वाघनख्यांनी बाहेर म्हणे कोथळा काढला. सगळीकडे चर्चा झाली. महाराजांची दहशत सगळीकडे झाली. हे छत्रपती शिवाजी महाराज होते. याच्याही पुढे महाराज व्यवस्थापनाचे जनक का म्हणतात राजाला. आपण काय करतो? एवढा मोठा प्रसंग आहे, एवढ्या खानाला मारलेला आहे. 10 नोव्हेंबरला मारलं, किमान आपण 8 दिवस तर विश्रांती घेतो. 8 दिवस तर विश्रांती घेतो, महिनाभर विश्रांती घेतो. पण नाही, राजांनी विश्रांती घेतली नाही. राजांच्या कपाळावर सुद्धा जबरदस्त घाव लागला होता, पण राजांनी कोणत्याही पद्धतीची विश्रांती घेतली नाही. पुन्हा 11 नोव्हेंबरला राजे घोड्यावर मान टाकून बसले आणि या लढाईमध्ये राजांनी खानाचे 4000 घोडे जिंकले, 1200 मालवाहू उंट जिंकले, 72 मोठे मोठे हत्ती जिंकले, 2 लाख रुपयांचा कपड्याचा गठ्ठा जिंकला आणि 10 लाख रुपये नगदी एवज जिंकला. याला म्हणतात अर्थशास्त्राचे जनक. नुसतंच महाराजांनी तलवार, ढाल, युद्ध, लढाई यामध्येच वेळ वाया घातला नाही. आपलं अर्थशास्त्र सुद्धा फिरवलं, पैसा गोळा केला, हे स्वराज्य उभं केलं. म्हणून तर राजे एवढे मोठे झाले. राजे एकतर्फी नव्हते. प्रत्येक गोष्टींचा राजांना अनुभव होता. राजांनी पर्यावरणावर काम केलं. एका मुलीनं खूप सुंदर सांगितलं, विज्ञानवादी होते राजे. राजांनी विज्ञानाला बऱ्याच गोष्टी दिल्या. जेव्हा संभाजी महाराज जन्मले तेव्हा संभाजी महाराज उलटे जन्मले होते. आपण ग्रामीण भागात पालथे म्हणतो. आणि राजे तिथं पोहोचले. बाकीच्या सर्व राण्या महाराजांच्या दशा शांत होत्या. का तर युवराज पालथे जन्मले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, कोणाला हास्य नव्हतं. मुलगा जन्माला आला होता या रयतेसाठी. युवराज भावी सम्राट राजा जन्माला आला होता. आणि राजे तेवढ्या तिथं पोहोचतात आणि विचारतात, काय झालं? आम्हाला तर पुत्र रक्ताचा हाले, तुम्ही नाराज कसं काय आहात? तेव्हा काही सख्या म्हणतात, दाशी म्हणतात, राणी म्हणतात, राज तुमचे युवराजे पालथे जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, संभाजीराजे पालथे जन्माला आले. अरे हे तर खूप चांगलं आहे. हा मुलगा पालथा जन्माला आला यासाठी की त्या तख्ताची औरंगजेबाची जी मोहनशाही आहे त्याला पालथ करण्यासाठी हा मुलगा जन्माला आलाय. याला म्हणतात विज्ञानवाद. राजे खूप प्रचंड आशावादी आणि विज्ञानवादी होते. या जगाच्या इतिहासात अशा काही गोष्टी दिल्यात ना राजाने जो कुणीही देऊ शकत नाही. आपण हल्ली एक लग्नांमध्ये आरती घेतो का? इथं आपण घेतली नाही आरती. तुम्हाला माहित आहे, जय देव जय देव जय शिवराया, शिवशंकराचा तू अवत. पुढं काय काय ते लिहिणाऱ्याला सुद्धा माहित नाही. आपला राजा काय देव होता का? राजा देव होता का? माणूस होता का देव होता? राजाला सुद्धा आपल्यासारखं रक्त होतं, हाडा मासाचा त्यांना सुद्धा देह होता. ते सुद्धा ऑक्सिजन घ्यायचे, अन्न खायचे. आपण सुद्धा तेच करतो. महाराजांना देव का म्हणतात? देव देवांच्या जागेत, राजे राजांच्या जागेत. मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज तर असे व्यक्तिमत्व होते की ज्यांच्या मुळात 33 कोटी देव आहेत. नाहीतर मुघलांनी तेव्हाच फस्त केली असती ही मंदिरं. महाराष्ट्रातली मंदिरं काय? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ती राखली. त्यामुळे महाराजांना देव बनवण्याचा प्रश्न काही करायचा नाही. आज तुम्हाला सांगतो, एवढी जरी माझी गोष्ट समजली ना तर माझ्या इथं येण्याचा, शिवजयंती साजरी करण्याचा खूप फायदा झाला. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला देव मानत असाल तर तुमची लेकरं काय करतील? तुमची लेकरं जातील, नतमस्तक होतील, नारळ फोडतील, बाजूला होतील, जबाबदारीतून मुक्त होतील. हे देव आहे. खरं देव कधी कुणाला होता येतं का? आतापर्यंत कोणी हनुमान झाला, मारुती झाला, 33 कोटी देव झाले का? नाही, इट इज नॉट पॉसिबल. देव होणे शक्यच नाही. पण एक गोष्ट आहे, जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना व्यक्तिमत्व म्हणून पाहत असाल
तुमची लेकरं त्याला वाचतील, अंगीकारतील आणि तुमच्या घरातच शिवरायाची घडेल. विचार करा, तुम्हाला महाराजांना देव म्हणून पाहायचं का व्यक्तिमत्व म्हणून पाहायचं? महाराज एक व्यक्ती होते हो सारे. ह्या लेकरांनी म्हणलं पाहिजे की मला शिवाजी व्हायचंय, आई मला शिवाजी व्हायचे, तेव्हा कुठेतरी अर्थ होतो. त्यामुळे महाराजांना देव बनवण्याच्या भानगडीत पडू नका. छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्व होते, त्यांना वाचा, त्याचे विचार अंगीकारा आणि तुमच्या घरातच शिवराय घडेल, तिथं तुम्ही जिंकला असं म्हणताय. त्यामुळे महाराज हे व्यक्तिमत्व होते. सुंदर कविता मी लिहिलेली आहे, आवडली तर नक्कीच दाद द्या. एक मुलगा आपल्या आईला म्हणतोय, आई आई ऐकतेस ना आई, मला शिवराय व्हायचंय. काय म्हणतोय मी? एक मुलगा आपल्या आईला म्हणतोय, आई ऐकतेस ना आई, मला शिवराय व्हायचंय, मला शिवराय व्हायचंय. आई मला माहित आहे, शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणजे कोणी शिवराय होत नाही, शिवरायांसारखी चंद्रकोर लावली म्हणजे कोणी शिवराय होत नाही, शिवरायांसारखी तलवार ठेवली म्हणजे कोणी शिवराय होत नाही, शिवरायांसारखा घोड्यावर बसलं म्हणजे कोणी शिवराय होत नाही. अगं एवढंच काय, साक्षात शिवरायांसारखं दिसलं म्हणजे सुद्धा कोणी शिवराय होत नाही. मग मला कसा शिवराय व्हायचंय? आई त्यांच्या विचारांना तर आपण वाचू शकतो, त्या विचारांना मला वाचायचंय. मला शिवचरित्र खूप खूप वाचायचंय आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय, आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय. राहिला प्रश्न तुझा, आई तुम्हाला नक्कीच म्हणशील माझी काय पात्रता की मी जिजाऊ पुत्र छत्रपती शिवाजी महाराज बनेल. अगं तूच काय, मीच सांगतो माझी तेवढी पात्रता नाहीच. अगं माझीच काय, या जगामध्ये कुणाची तेवढी विद्वत्व शौर्यता पात्रता नाही की ते जिजाऊ पुत्र छत्रपती शिवाजी महाराज घडते. नाही, मला तू नाही घडायचंय, पण आई त्यांच्या विचारांचं काय? ते विचार तर आपण अंगीकारू शकतो. त्या विचारांचा मला पायी व्हायचंय, आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय, आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय. आई या जगात जे माझ्या शिवरायांनी केलं ना ते कुणालाच नाही जमलं. माझ्या शिवरायांनी वयाच्या 14व्या वर्षी, म्हणजे आजचा 8वीचा विद्यार्थी, शिवरायांनी वयाच्या 14व्या वर्षी ठरवलं. काय ठरवलं? मी कधीच कुणाचा नौकर आणि कधीच कुणाचा चाकर होणार नाही. मी काय करणार? मी स्वतःचं स्वराज्य उभं करणार, आणि तसंच मला काहीतरी करायचंय, आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय, आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय. आई शिवरायांना मी वाचलं खूप, पण शिवराय आता समजून घ्यायचे. अफजल खानाचा वश, सुरतेची नोट, शाहिस्ते खानाची पद्धती, पन्हाळ्यातून सुटका, बस एवढेच आहेत शिवराय. आई मला तर वाटत नाही एवढे शिवराय. आई मला असं वाटतं की या जगातील सर्वोत्तम बुद्धिमत्ता म्हणजे शिवराय. दॅट इज कॉल्ड हायली इंटेलेक्चुअल माइंड. जगातील सर्वोत्तम अभिनेते, दॅट इज कॉल्ड एन इंजिनियर म्हणजे शिवराय आहेत. अगं जगातील सर्वात मोठे अर्थतज्ञ, दॅट इज कॉल्ड एन इकॉनॉमिस्ट म्हणजे शिवराय आहेत. अगं जगाचा इतिहास लिहायला किंवा वाचायला बसलो की ज्या नावाशिवाय पूर्णच होत नाही असं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तसंच मला काय करायचंय, आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय, आणि आई मला एक दिवस शिवराय व्हायचंय. हे लेकरांनी म्हणलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी आपल्या जयंतीला अर्थ उरल. कारण जोपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आपल्या नसानसांमध्ये, धमन्यांमध्ये, कृतीमध्ये, विचारामध्ये आचरणात आणत नाही ना, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, तोपर्यंत शिवचरित्राला अर्थच नाही. मी तुम्हाला सांगतो, शिवचरित्र कशासाठी आहे? आचरणासाठी आहे, कृतीसाठी आहे. जे राजांनी माझ्या केलं ते मला करायचंय, यासाठी शिवचरित्र आहे. मी मागं मराठा आरक्षणाचे जे उपोषण होते, तर बऱ्याच गावांमध्ये जनजागृती गेली, भेटी दिल्या, माझा लोकांनी सन्मान केला, मला बोलवलं. गावामध्ये वेगळा अनुभव आला. त्या गावाचं नाव मी टाळतो, तर पुन्हा मला तिथं जायचंय. व्यासपीठावर गेलो सर, व्यासपीठावर बसलो जाऊ, समोर तर पाहतोय तर काय 40-50 लोक, त्याच्यातले काही वृद्ध लोक, महिला तर एकही नाही. बाजूच्याला विचारलं, का हो तुम्ही सांगितले नाही का सरांचं व्याख्यान आहे, तुम्ही चर्चा केली नाही का? म्हणजे सर सांगितलं तर होतं, एक बॅनर लावले म्हणजे तिकडे पहा. मग काय झाले, लोक काय नाही, कुठे गेले? सर म्हणजे आज वर्ल्ड कपचा फायनल आहे. काय? वर्ल्ड कपचा फायनल आहे. सगळ्यांच्या घरामध्ये टीव्ही आहे, सगळे बसले म्हणजे टीव्हीच्या समोरच. पहा हे तरुण आहे. शिवाजी प्राचार्य शिवाजीराव भोसले एका भाषणात ते सुंदर म्हणतात, आजचा तरुण कसा आहे? आजच्या तरुणाला महापुरुषांच्या विचारापेक्षा चित्रपटातल्या, सिनेमातल्या नट आणि नटी महत्वाच्या वाटतात,
आजच्या तरुणाला महापुरुषांच्या विचारापेक्षा, विचार वाचणाऱ्या त्या पुस्तकांपेक्षा सिनेमातली नट आणि नटी आनंद देतात. आणि ज्या मनगटांमध्ये हा देश उभा करण्याची ताकद आहे ते तरुणांचे मनगट, त्यांचे आदर्श हे महापुरुष नाहीत तर सिनेमातली नट आणि नटी आहेत. या माझ्या देशाची सत्य परिस्थिती आहे. मला सांगा, असं जर विचारांना आपण डावलून स्वतःचं आचरण जर समृद्ध करत नसेल, महापुरुषांचे विचार घेत नसेल तर काय अर्थ? काय? आज लोकशाहीच्या देशात आपण राहतो. वी आर लिव्हिंग इन द कंट्री ऑफ डेमोक्रेसी. आपण लोकशाही असणाऱ्या या भारतात राहतो. पण मला सांगा, शिवरायांची हुकुमशाही हिपोक्रेसी महत्वाची वाटते का आजचं लोकशाहीचं राज्य महत्वाचं वाटतं? काय महत्वाचं वाटतं आपल्याला? आज प्रत्येक नागरिक कल्पना करतो की आजच्या राज्यापेक्षा माझ्या शिवरायांचं राज्य खूप मोठं आहे. त्या राज्यामध्ये प्रत्येकाला न्याय आहे, समानतेची वागणूक आहे, कोणत्याही प्रकारचा जातीभेद, धर्मभेद, पंथभेद, भाषाभेद, प्रांतभेद काहीच नाहीये. माझ्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये सगळे समान आहेत. राजाचं ब्रीद आहे, सर्वांस पोटासी लावणे आहे. सगळ्यांना माझे राजे पोटाला लावतात. तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे कोणीच नाहीये. माझे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांची माय, सगळ्यांचा बाप होतात. आज आपल्याला जेव्हा धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये, पंथांमध्ये भाषावाद, प्रांतवाद ह्या गोष्टी पाहतो तेव्हा कुणाचं राज्य चांगलं वाटतं? लोकशाहीची मोठी मोठी व्याख्या करणाऱ्या या नेत्यांचं राज्य मोठं वाटतं का छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य मोठं वाटतं? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सामान्य लोक मरणासाठी तयार आहेत की राजे मला पाठवा, आम्ही मरण्यासाठी तयार आहे. आजच्या लोकशाहीच्या राज्यामध्ये समजा तुमच्या आमदाराला काही वाईट प्रसंग आला, गावामध्ये येऊन त्यांनी म्हटलं की बाबा रे माझ्यावर वाईट प्रसंग आला, या गावातली 2-4 तरुण मरतील का माझ्यासाठी? किती लोक हात वर करतील? माझ्या शिवासाठी मरण्यासाठी लोक तयार आहेत. पण आज आपल्याला तो भाव वाटत नाही की मतपेटीतून तयार झालेला राजा माझ्यासाठी काय करतोय, माझ्या घरासाठी काय करतोय, लेकरा बाळाची माझ्या याला चिंता आहे, ही भावना आपल्यामध्ये नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं हुकुमशाहीचं राज्यच आपल्याला मोठं वाटतं, कारण राजे रयतेची काळजी करतात. एखादा मावळा वीरगती पावला तर राजे स्वतः त्याच्या दारात जातात, त्याचे प्रश्न विचारतात आणि पुन्हा उत्तर देतात. हे राजाचं राजकारण आहे, हे नाही. शिवचरित्र आपल्याला शिकायचं. मला सांगा, आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी एक शिक्षक आहे. खरंच सांगा, तुम्ही कधी पुस्तक पाहिले असतील तर शिवाजी महाराजांचे धडे आहेत का? 8वीला शिवाजी महाराज इतिहास शिकवला जातो का? 9वीला शिकवला जातो का? 10वीला शिकवला जातो? नाही. महाराजांचा एकही धडा या मुलांना शिकवला जात नाही. कुणाला शिकवला जातो? वर्ग चौथी ढ. अरे ज्या मुलांना शेंबूड काढायचं कळत नाही त्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग, समर्पणाचा इतिहास काय समजणार आहे? मी तर म्हणतो महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 10वी साठी 12वी साठी बोर्डला ठेवला पाहिजे. नुसता इतिहास ठेवणे, 80 मार्काचा पेपर ठेवला पाहिजे. कारण या राजाचे शिवचरित्र वाचण्याची गरज आहे. जगाच्या इतिहासाचं काही गरज नाही आपल्याला, कारण जग ज्या इतिहासाचा आदर्श घेतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. या शिवचरित्रातून खूप लोकांनी प्रेरणा घेतली, खूप लोकांनी प्रेरणा घेतली. तुम्हाला माहिती आहे, रयत शिक्षण संस्था आज महाराष्ट्रभर रयत शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत. याचे कोण होते? रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते कर्मवीर भाऊराव पाटील. यांना एका धनवान माणसाने प्रश्न विचारला होता, भाऊराव पाटील, मी तुम्हाला लागतील तेवढे पैसे देतो, जमीन देतो, शाळा बांधून देतो, फक्त माझं एक काम करा, फक्त एक काम करा, किती पैसे घ्या? भाऊराव पाटील म्हणाले, नक्की सांगा काय काम करायचं? भाऊराव पाटील, एक काम करा, तुमच्या शाळेला दिलेले जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे का नाही, ते नाव काढा आणि त्या नावाच्या जागी माझं टाका. कर्मवीर भाऊराव पाटील, आता माझा आहे. अरे तुम्हाला पैसे दे, मला काही गरज नाही, जमीन दे, शाळा बांधून दे, ऐक माझं तू आहे. जे नाव मी माझ्या शाळेला छत्रपती शिवाजी महाराज दिलेलं आहे का नाही, अरे मी माझ्या बापाचं नाव विसरेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही. ही ताकद आहे, हा इतिहास आहे महाराजांचा. का? कारण शिवचरित्रातून प्रेरणा घेतली हो त्यांनी. त्यांच्या जीवनाची सुरुवात कशी झाली एक प्रसंग सांगतो. ते घरामध्ये बसलेले आहेत, जेवण करत आहेत, पाहुणे आलेले आहेत, पाहुण्यांना ताट वाढलेले आहेत, त्यांना ताट वाढलेले आहे, वडील समोर बसलेले आहेत, त्यांना ताट वाढलेले आहे, बायको त्यांची वाढत आहे. आणि त्यांच्या पाहुण्यांनी त्यांना विचारलं, का हो? त्यांच्या वडिलांना विचारलं, का तुमचा मुलगा काय करतो, काम काय करतो म्हटलं? त्याचे वडील म्हणाले,
पाहुणे सांगू का? काहीच नाही. खातो पितो गावानं फिरतो, याच्या पलीकडे काही काम नाही. जी बायको त्यांची स्वयंपाक वाढत होती तिच्या डोळ्यामध्ये घळघळ अश्रू आले आणि त्यातले 2 अश्रू भाऊराव पाटलांच्या ताटात पडले. नारीचे अश्रू खूप घातक असतात. जिथं जिथं नारीचे अश्रू पडतात तिथं तिथे इतिहास घडत असतो. आणि भाऊराव पाटलांनी पाहिलं की माझी पत्नी रडते, त्याचे 2 अश्रू माझ्या ताटात पडले. ताट सोडून भाऊराव पाटील सरळ सरळ घरातून बाहेर गेले आणि एक प्रेरणा घेतली शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून. आज त्यांच्या संस्था महाराष्ट्रभर आहे. ही ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची. ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची. मी उगाच म्हणत नाही छत्रपती शिवाजी महाराजांची हुकुमशाही ही आजच्या लोकशाहीपेक्षाही मोठी आहे. ही ताकद आहे महाराजांची. पुत्र प्रेम मी नेहमी सांगत असतो. माता असावी मासाहेब जिजाऊंसारखी आणि तिला पुत्र कसा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. काय नातं आहे हो. जगाने आदर्श घ्यावा. ही माता पुत्राची जोडी काय आहे, जगाने आदर्श घ्यावा. ही अलौकिक जोडी आहे. तुम्हाला माहित आहे 5 जानेवारी 1665 5 जानेवारी 1665 ला काय झालं? त्या दिवशी अमावस्या होती, सूर्यग्रहण होतं. आपल्याकडे असं म्हणतात की जरी सूर्यग्रहण जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा दान धर्म करावा. आणि मासाहेब जिजाऊंना सुद्धा हा प्रश्न पडला. मासाहेब शिवरायांना म्हणतात, शिवा आज सूर्यग्रहण आहे, माझी इच्छा आहे आज रयतेतल्या गरीब लोकांना काहीतरी दान मी द्यायला पाहिजे. तर छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंना म्हणतात, कोणतीच मातेची इच्छा या महाराजांनी अपूर्ण ठेवली नाही. प्रत्येक इच्छा जे जे मागिले जिजाऊंनी ते ते दिले माझ्या शिवाने. प्रत्येक गोष्ट दिली माझ्या शिवाने मासाहेब जिजाऊंना. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, मासाहेब यथोचित बोलताय, योग्य बोलताय. आज पौर्णिमा आहे, सूर्यग्रहण आहे आणि आपण या अमावस्या सूर्यग्रहणाला दान धर्म केलाच पाहिजे. तारीख आहे 5 जानेवारी 1665 आणि सर्वजण महाबळेश्वराला आलेले आहेत. त्यामध्ये महाराणी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे आणि निवडक काही सहकारी हे सगळेजण महाबळेश्वराला आलेले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं माहित आहे? एक तराजाचं पारडं तयार केलं. ते एका पारड्यामध्ये मासाहेब जिजाऊ बसलेले आहेत, ती महाराष्ट्राची माता बसलेली आहे. दुसऱ्या पारड्यामध्ये काय टाकावं महाराजांनी? कशाला तुलना होईल बरं मासाहेब जिजाऊची? छत्रपती शिवाजी महाराज तुलना करत आहेत. एका पारड्यामध्ये मासाहेब जिजाऊ बसलेले आहेत आणि दुसऱ्या पारड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि महाराणी पुतळाबाई मुठीच्या मुठी घेऊन सोनं, हिरे, नाणिक, मोती दुसऱ्या पारड्यात टाकत आहेत. मला सांगा, हे अलौकिक पुत्र आहे. स्वतःच्या मातेची सोन्यानं तुलना करत आहे, हिऱ्यानं तुलना करत आहे, मोत्यांनी तुलना करत आहे. अद्वितीय ऐसा पुत्र होणेच नाही आणि तुलना चालू आहे. आजूबाजूला रयत जमलेली आहे. ही गरीब रयत आहे, माता मावल्या जमलेल्या आहेत. काय दृश्य आहे! समोर महाबळेश्वराचे शंकर आहेत आणि का पारड्यात मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज बसले. सोन्या नाण्याने मासाहेब जिजाऊंची तुलना सुरू आहे. जमलेल्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या आणि त्या महादेवाला म्हणतात, रे शंकरा, ऐसा पुत्र माझ्या का उदरी दिला नाही, जो पुत्र जिजाऊच्या उदरी दिला. आणि त्या मास जिजाऊ किती भाग्यवान आहेत, त्यांच्या सोन्याने तुलना होते. जगाच्या इतिहासात असा एकही पुत्र नाही की ज्याने आपल्या मातेची सोन्याने तुलना केली. अलौकिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दृश्यच नाहीये. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, शेवटचा एक प्रसंग सांगतो. फक्त 3 गोष्टी शिवचरित्रातून घ्या आणि इथून मी जाण्याच्या अगोदर मला या 3 गोष्टीचं आश्वासन द्या. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार आत्मसात होतील. फक्त 3 गोष्टीचं आश्वासन द्या. पहिली गोष्ट, एक, तुमची लेकरं शिकवा, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. अलौकिक शक्ती आहे. मी तुम्हाला सांगतो, शिक्षणात जगात असं काहीच नाही जे शिक्षणाला साध्य होत नाही. अलौकिक शक्ती आहे. कुठं कुठं शिक्षण तुम्हाला नेऊन ठेवणार सांगता येत नाही. मी तुम्हाला सांगितलं 18 तारखेला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी मिळाली, ज्या व्यासपीठावर जगप्रसिद्ध वक्ते बोलून गेलेले आहेत, ज्याची तुलना सुद्धा आपण करू शकत नाही. त्या व्यासपीठावर मी बोलत होतो. ही ताकद फक्त शिक्षणात आहे. त्यामुळे शिक्षण तुमची परिस्थिती बदलण्याचं साधन हे फक्त शिवाजी. आज शिवाजी महाराज असते
तर काय केलं असतं माहिती आहे, महाराजांनी पहिलं प्राधान्य शाळेला दिलं असतं. पहिल्यांदा महाराजांनी शाळा दुरुस्त केल्या असत्या आणि शाळेमध्ये अशी व्यवस्था तयार केली असते की जेणेकरून लेकरं चांगलं शिक्षण घेतील. पोटाला कमी खा, सण साजरे करणं सोडून द्या. कारण तुम्ही आज जर शिक्षणामध्ये 10 रुपये टाकला तर शिक्षण पुढे तुम्हाला त्या 10 रुपयाचे 10 लाख करून देईल. त्याला चक्रवाढ व्याजानं परत करतं शिक्षण. शिक्षणात अद्वितीय ताकद आहे, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही 2 रुपये लावलं तुम्हाला 2 लाख करून देतं. ही ताकद फक्त आणि फक्त शिक्षणात आहे. ही एवढी गोष्ट करा. दुसरी गोष्ट एक करा, जाण्याच्या अगोदर मनात पक्क ठेवा, ही एक गोष्ट. दुसरी, तुम्ही पंढरपूर करा, आळंदी करा, तिरुपती करा, जग पहा, पाहिलं पाहिजे. मी म्हणत नाही हे पाहू नका ते पाहू नका, सगळं पहा. पण एकदा जीवनात मरण्याच्या अगोदर ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या समाधीचं दर्शन घ्यायला विसरू नका. ही दुसरी मागणी आहे. एकदा तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावर जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. माझी मागणी तिसरी काय आहे, विकत आयुष्यात बरंच घेतात, जीवनात वर्षातून किमान एक तरी पुस्तक, दॅट इज कॉल्ड शिवचरित्र, एक तरी पुस्तक वर्षातून तुमच्या लेकरांसाठी आणून द्या. आणि वर्षातून एकदा तरी शिवचरित्र तुम्ही वाचा. ह्या 3 गोष्टी तुम्ही करा, तुम्हाला जीवनात काहीही कमी पडणार नाही. या शिवचरित्र, आजच्या शिवजयंतीतून फक्त आपण 3 गोष्टी घेऊन जरी तुम्ही तुमच्या घरी गेलात तर खूप भाग्य होईल. या लेकरांचा फायदा करतो. शेवटी तुम्हाला एक मंत्र सांगतो लेकरांनो, जेवढे लेकर आहेत, अभ्यासाचा मंत्र तुम्हाला ऐकायचा आहे? हो म्हणा. तुम्ही सांगा, तुम्हाला एक मंत्र सांगतो. अभ्यासाचे 2 भाग असतात, एक वाचन, दुसरं लेखन. म्हणा वाचन, लेखन. आता फक्त तुमच्यासाठी बरं का, दुसऱ्यांसाठी कोणासाठी नाही. एक वाचन, दुसरं लेखन. म्हणा वाचन लेखन, वाचन लेखन, वाचन लेखन, वाचन लेखन. कळलं का? वाचनानं काय होतं मी तुम्हाला सांगतो, वाचनानं आपलं ज्ञान वाढतं. त्यामुळे पुस्तक वाचलं पाहिजे लेकरांनो. तुम्ही लिहिता जास्त का वाचता जास्त? किती लोक जास्त लिहितात, किती लोक जास्त वाचतात? वाचलं पाहिजे आपण, कारण वाचनातून ज्ञान वृद्धी होते. आणि वाचलेलं काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो, नुसतं वाचायचं नाही, वाचलेलं वेचायचं. महत्वाच्या गोष्टी वेचायच्या. वाचा, वेचा. आणि जे वेचलं घेतलं ते तुमच्या बुद्धीत साठवा. कुठं साठवा? बुद्धीत. चला म्हणा, वाचा, वेचा, साठवा. नुसतं सोडून देऊ नका. जे वाचलं, जे वेचलं ते साठवलं पाहिजे. नाहीतर पुढं पुढं वाचत गेलो, मागचं काहीच येणार. ते साठवा. तिसरी महत्वाची गोष्ट, पेपर मध्ये ते आठवा. काय करा, जेव्हा तुम्ही पेपर लिहिताय, ती वाचलेली गोष्ट आहे का नाही, ती साठवलेली गोष्ट आहे. मस्तिष्कामध्ये जे ज्ञान आहे का नाही, ते तुम्हाला आठवता आलं पाहिजे. आणि नंतर तुमचा पेपर तुम्हाला रेटवता आला पाहिजे. हा आहे शिक्षणाचा सर्वात मोठा मंत्र. या मंत्राने तुम्ही जा, नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आपण साजरी केली, त्यांचे विचार घेतले, ते विचार आपण आचरणात आणले पाहिजे. माफ करा महाराज, माफ करा महाराज, आज तुमची 394वी जयंती आहे. पण आज सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करायची का तारखेनुसार साजरी करायची? माफ करा महाराज, तुम्ही महिलांचा सन्मान कसा करायचा शिकवला. अहो, ज्यांच्या महिलांची ज्यांनी विटंबना केली, भर चौकात आणून तुम्ही त्याचे हातपाय तोडून चौरंग केला. राजा, आज तुमच्याच महाराष्ट्रामध्ये भर रस्त्यात नारीची विटंबना होते, अब्रू लुटली जाते. अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या महिलांच्या डोक्यामध्ये काट्या पोलिसांनी मारल्या, रक्त काढणं. राजे, हा महाराष्ट्र तुमचा आहे. माफ करा महाराज, माफ करा महाराज. तुम्ही त्या शेतकऱ्यांसाठी सांगितलं की शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला कोणी हात लावायचा तर खबरदार. राजा, आज तुमच्याच महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. काय करावं? माफ करा महाराज. तुम्ही वयाच्या 10व्या वर्षी पुण्यात आलात, आंब्याची बाग लावली, पर्यावरणाचं संरक्षण कसं करायचं शिकवलात. पण आज त्याच पर्यावरणाचं संरक्षण संतुलन बिघडलेलं आहे. एवढाच मी आपल्या तुमच्याकडून घेतो, इथं थांबवतो. एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. मी बऱ्याच गावांमध्ये जात आहे, व्याख्यान करत आहे, पण अप्रतिम हा कार्यक्रम आहे. जेवणाची सुद्धा सुविधा होते. आपण सर्व उपस्थित राहिला. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जे करतात लोक त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे, कारण ह्या गोष्टी चांगल्यासाठी असतात. इथं दन डीजे आणून नाचले, 2-4 छकोरे टकोरे नाचले, त्यांना काही होणार नाही. आणि आपल्या आयुष्यासाठी काहीच नसतं. मी तुम्हाला सांगतो, वयात 40 वर्ष 50 वर्ष ज्यांनी क्रॉस केले त्यांच्यासाठी नसतात. ज्यांच्या हातात काही वेळ आहे त्या लेकरांसाठी हे असे कार्यक्रम असतात.
आपण 3 सूर्य पाहतो. कधी? उगवताना पाहतो, दुसरं डोक्यावर असलेला सूर्य पाहतो, तिसरा सूर्य कधी पाहतो? मावळताना. पण नमस्कार आपण कोणत्या सूर्याला करतो? डोक्यावर असलेल्या सूर्याला आपण कधी नमस्कार करतो? मावळलेल्या सूर्याला कधी आपण नमस्कार करतो? उगवत्या सूर्याला नमस्कार करतो. हे उगवते सूर्य आहे, यांच्याकडे वेळ आहे. डोक्यावर असलेला सूर्य आपल्याला ऊन देतो, मावळलेल्या सूर्याला सांगून फायदा नसतो. त्यामुळे ह्या लेकरांना सांगितलं पाहिजे, असे कार्यक्रम या लेकरांसाठी असतात. त्यामुळे आपण सहकार्य केलं पाहिजे, जसं होईल तसं सहकार्य केलं पाहिजे. अशा कार्यक्रम टिकले पाहिजे, कारण यामध्ये कुणाचाही फायदा नसतो, आपल्या लेकराचा फायदा असतो. हे वैचारिक कार्यक्रम असतात, ही वैचारिक शिवजयंती आहे. त्यामुळे अप्रतिम तुम्ही शिवजयंती साजरी केलात, पुन्हा पुन्हा अशी शिवजयंती साजरी करा. मी नक्कीच येत जाईल. महाराष्ट्रातील सर्वोत्तम वक्ते सुद्धा आपण या गावात बोलूत. आता बरेच माझे कॉन्टॅक्ट झाले, त्यामुळे या लेकरांना देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. सर्वांना अशा कार्यक्रमाला सर्वांच्या सहकार्याची गरज असते. ज्यांनी कोणी मी वैयक्तिक नाव कोणाचं घेत नाही, पण एवढं सुंदर नियोजन केलं, आयोजन केलं, जोरदार माझ्यासोबत एकदा हात वर करून टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खरंच अप्रतिम आहे, हा नजाराच अप्रतिम आहे. जोरदार टाळ्या वाजवा, पुन्हा एकदा वाजवा, पुन्हा. खूप खूप सुंदर अप्रतिम कार्यक्रम आहे. आपण बोलूनात एकदा शेवटी घोषणा दे, छत्रपती शिवाजी महाराज की. जो झाला पाहिजे इथं जयंती साजरी झाली, आजूबाजूच्या नकळाला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की.